जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3. प्रभूंनी केलेला बोध. प्रभूंच्या खेळात जसे वैचित्र्य असे तसेच वेळप्रसंगी ते मुलांना बोधही करत असत. पशुपक्ष्यांना त्रास दिलेला प्रभूंना अजिबात आवडत नसे. ते आपल्या सवंगड्यांना नेहमी सांगत की प्राण्यांना विनाकारण मारू नये. आपण त्यांच्या वाटेला गेलो नाही तर ते आपल्याला काहीही करत नाहीत. एक वात्रट मुलगा नेहमी एका गाभण म्हशीच्या अंगावर बसत असे आणि तिला घोड्याप्रमाणे पळवत असे. त्याला समजावूनसुद्धा तो ऐकेना. शेवटी प्रभू त्याला धमकावून म्हणाले, आता या म्हशीच्या अंगाला हात तर लावून पहा. त्यावर तो मुलगा उद्दामपणे म्हणाला, कोण काय करतो ते बघतोच. आणि म्हशीवर चढायला त्याने म्हशीच्या अंगावर हात ठेवले. तेव्हा प्रभू हसत म्हणाले, अरे ती म्हैस फार वाईट आहे. तुझे हात धरून ठेवेल तेव्हा कळेल. प्रभूंनी असे म्हणताच म्हशीच्या अंगावर चढायला निघालेल्या त्या मुलाचे दोन्ही हात म्हशीच्या अंगाला चिकटून बसले व सोडवणे अशक्य झाले. तेवढ्यात म्हैस उधळली. तिला चिकटून बसलेला तो मुलगा लोंबकळू लागला आणि मेलो मेलो, कोणीतरी या म्हशीला थांबवा असे ओरडू लागला. ते दृश्य बघणाऱ्या लोकांची चांगलीच करमणूक होत होती. अखेर त्या वात्रट मुलाला एवढा धडा पुरे झाला असा विचार करून प्रभूंनी म्हशीला थांबवले आणि तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरून म्हणाले, बाई, तो तुला पुन्हा त्रास देणार नाही, त्याला क्षमा कर. प्रभूंनी असे म्हणताच त्या मुलाचे दोन्ही हात सुटले. त्या दिवसापासून त्या मुलाने प्राण्यांना त्रास देणे सोडून दिले. पोपट जिवंत झाला. एक दिवस खेळत असताना मुलांना एक पोपट मरून पडलेला दिसला. सगळ्या मुलांना खूप दुःख झाले. ते पाहून प्रभू त्या मेलेल्या पोपटाला हातात धरून कुरवाळू लागले. अरे रे, असा पडून राहू नकोस, जा आपल्या घरट्याकडे असे म्हणून त्यांनी त्या मेलेल्या पोपटाला उंच आकाशात फेकले. फेकता क्षणी तो पोपट जिवंत होऊन उडून गेला. खेळताना अशा प्रकारचे अनेक प्रसंग घडत. प्रभू व त्यांचे सवंगडी कधीकधी देवपूजेचा खेळही खेळत. त्यांच्या खेळातले देव म्हणजे रानातले स्वयंभू दगड असत. त्यांची पूजा म्हणजे मोठ्या माणसांनी केलेल्या पूजेची नक्कल असे. कधीकधी लोक आपला नवस फेडायला या मुलांच्या पूजेत सामुग्रीही अर्पण करत असत. दत्तावतार समजल्या जाणाऱ्या लहान वयाच्या प्रभूंपुढे लोक नवस बोलत. इप्सित कार्य पूर्ण झाल्यावर नवस फेडण्याचे साहित्य घेऊन ते प्रभूंचा शोध घेत. प्रभू रानात सापडले तर ते तेथे जाऊन नवस फेडत. त्यांच्याकडून प्रसाद मिळून प्रभूंच्या सवंगड्यांची चांगलीच चंगळ होत असे. काळंभटाला घडवले श्री शंकराचे दर्शन. प्रभूंच्या घराजवळ मेलगीर भट नावाचा वैदिक ब्राह्मण मुलगा राहत होता. प्रभूंना समवयस्क असलेला मेलगीर भट गरीब घरातला असून भिक्षुकीवर उदरनिर्वाह करत असे. तो वर्णाने अत्यंत काळा असल्याने लोक त्याला काळंभट म्हणत असत. काळंभटाला शंकराची उपासना होती. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात तो सोमेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीवर बिल्वार्चन करत असे. म्हणजेच रोज शंकराच्या पिंडीवर आधी अभिषेक करत असे, मग सहस्र बिल्वपत्र वाहत असे, नंतर आरती नैवेद्य वगैरे करत असे. एक दिवस आरती करण्यापूर्वीच बाळंभट नावाच्या एका मुलाने दुष्टपणे त्याची पूजा मोडून टाकली. काळंभटाला वाईट वाटले. ते दोघे भांडू लागले. भांडणाचा आवाज ऐकून प्रभू घराबाहेर येताच काळंभटाने प्रभूंना सर्व गाराने सांगितले. त्यावर प्रभू त्याला म्हणाले, काळ्या, दगडाच्या देवाची पूजा मोडली म्हणून इतके रागवण्याचे कारण नाही. त्यावर काळंभट म्हणाला, मग खरा देव आमच्यासारख्यानं कसा दिसणार भाऊ? प्रभूंनी त्याला विचारले, तुला खरा देव पाहण्याची इच्छा आहे का? त्यावर काळंभट म्हणाला, इच्छा खूप आहे, पण खरा देव कसा आणि कोण दाखवणार? मग प्रभूंनी काळंभटाला डोळे मिटून बसायला सांगितले. काही वेळाने डोळे उघड असे शब्द कानी येताच त्याने डोळे उघडले. बघतो तर काय, पूजा मोडलेल्या जागी त्याला शंकराच्या पिंडीऐवजी जटाधारी, भस्मचर्चित व अत्यंत तेजस्वी भगवान शंकर दृष्टीला पडले. पुराणात वर्णन केल्याप्रमाणेच साक्षात भगवान श्रीशंकर समोर पाहून काळंभट सिस्मित झाला. आपले आराध्य दैवत प्रत्यक्ष समोर प्रकटलेले पाहून त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याच्या मनात अष्टभाव दाटले. साष्टांग नमस्कार घालून तो हात जोडून उभा राहिला आणि पाहतो तर काय, श्रीशंकर अदृश्य होऊन त्या जागी पहिल्यासारखीच मोडलेली पूजा दिसली. प्रभू जवळच हसत उभे होते. काळंभटाची खात्री झाली की ही प्रभूंचीच लीला आहे.
मग त्याने तेथेच प्रभूंची पूजा केली. त्याला प्रभूंच्या अंगी असलेले सामर्थ्य जाणवले होते. त्यामुळे त्या दिवसापासून तो रोज देवांबरोबर प्रभूंची पूजा करत असे. त्या दिवसापासून काळंभट्टाचे मुख्य दैवत प्रभू हेच झाले. पुढे प्रभूंनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या समाधीलाच बेलवार्चन करण्याचा परिपाठ त्यांनी सुरू केला व शेवटपर्यंत पाळला. नंतर काळंभट्टाचा मुलगा चंद्रशेखर हा प्रभूंच्या समाधीचा मुख्य पुजारी झाला. त्यानेही हा परिपाठ चालूच ठेवला. हळीखेडचे भालचंद्र दीक्षित. हळीखेड गावी भालचंद्र दीक्षित हे अग्निहोत्री ब्राह्मण गृहस्थ होते. ते वैदिक परंपरेतील विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. ते वेदशास्त्र संपन्न तसेच सदाचार संपन्नही होते. लोक त्यांना साक्षात वेदो नारायणाप्रमाणे पूज्य मानत. त्यांचा शिष्य समुदायही मोठा होता. माणिक प्रभूंच्या वडिलांशी त्यांचा घरोबा होता. कल्याणला आल्यावर ते नेहमी प्रभूंच्या घरीच उतरत. प्रभूंच्या वडिलांच्या निधनानंतर ते जेव्हा प्रभूंच्या घरी आले तेव्हा माणिक प्रभूंच्या म्हणजेच भाऊच्या चेहऱ्यावरचे तेज बघून ते चकितच झाले. भाऊसंबंधी चौकशी करता त्यांना समजले की या मुलाचे विद्याभ्यासात मुळीच लक्ष नसून तो सदैव रानावनात फिरत असतो. वेड्याप्रमाणे चाळे करतो. कधी सगळे कपडे घालतो तर कधी अंगाला राख लावून उघडा बगडा फिरतो. प्रभूंच्या मातुश्रींनी दीक्षितांना विनंती केली की तुम्ही भाऊला हळीखेडला न्या आणि त्याला नीट वळण लावा. मग दीक्षितांनी प्रभूंना आपल्या घरी हळीखेडला नेले. तेथे जाऊनही प्रभूंनी आपले वर्तन तिळमात्र बदलले नाही. पण दीक्षित मात्र प्रभूंची योग्यता व त्यांच्या अंगची दैवी शक्ती पूर्णपणे जाणून होते. त्यांनी आपल्या घरच्या सर्व मंडळींना ताकीद दिली होती की घरात प्रभू कसेही वागले तरी त्यांना प्रतिबंध करू नये. तेथे प्रभूंच्या स्वच्छंदाचाराला मोकळीकच मिळाली. दुपारच्या वेळी प्रभू कशाही स्थितीत घरी आले तरी स्वतः सोहळ्यात असूनसुद्धा दीक्षित प्रभूंना स्वच्छ स्नान घालून गंध लावायचे आणि आपल्याबरोबर जेवू घालायचे. प्रभूंनी अनेक प्रकारे दीक्षितांचे सत्व पाहिले, परीक्षा घेतली. शेवटी तर प्रभूंनी दीक्षितांच्या होमशाळेतील अग्निकुंडात प्रातर्विधीही केला, पण त्यांनी चकार शब्दही काढला नाही. दीक्षितांच्या या अपूर्व प्रेमाने प्रभूंना जखडून टाकले. प्रभूंनी घेतलेल्या सर्व तऱ्हेच्या परीक्षांमध्ये दीक्षित पूर्णपणे खरे उतरले. दीक्षितांच्या घराण्यावर प्रभूंची कृपादृष्टी कायम राहिली. प्रभूंच्या कृपेने भालचंद्र दीक्षित अधिकाधिक प्रसिद्धीस चढले. धन कनक संपन्न झाले. पुढे दीक्षितांचा पुत्र नारायण दीक्षित प्रभूंच्या पट्टशिष्यांपैकी एक गणला गेला. काही दिवस हळीखेडला राहून प्रभू कल्याणला परत आले. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.